नमस्कार. योगा स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला पायाचे पेन कसे कमी करायचं असतं त्या एक्सरसाइज सांगणार आहे. ते छोटे छोटे मुवमेंट आहेत, रोज तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे यामध्ये. आणि हे जेव्हा तुम्हाला पेन होतात तेव्हा तुम्ही बिलकुल एक्सरसाइज करायचं नाही, कारण मला स्वतःलाच बॅक पेन आहे. बॅक पेनमुळे माझ्या पायाचे पण पेन कधी कधी होतात, पण जेव्हा मी जास्त एक्झर्शन करते तेव्हाच मला आता पेन होतात. योगाने माझं सर्व कंप्लीट कमी झालेलं आहे. तुमचं पण कमी होईल याची मला अपेक्षा आहे. या पद्धतीने बसून घ्या, श्वास पूर्ण भरून घ्या, हळूहळू दोन्ही पायांना सरळ करा समोर, रिलॅक्स ठेवा, श्वास पूर्ण भरून घ्या. दोन्ही पाय थोडंसं अंतर घ्या, दोन्ही तळ्यामध्ये थोडंसं अंतर ठेवा. उजवा पाय फार टाइम पुढे मागे करायचा आहे आणि फुल स्ट्रेचिंग घेऊनच करायचं आहे. तुम्ही ह्याची काउंटिंग हळूहळू वाढवू शकता. जोपर्यंत तुम्हाला पेन आहे तोपर्यंत तुम्हाला कमीच करायचं आहे. दोन्ही तळवे पाठीमागे घ्या, हाताचे तळवे मॅटला खाली स्पर्श करा. 1 2. यामध्ये जेव्हा तुम्ही पाय समोर करताय तेव्हा श्वास सोडायचा, जेव्हा पाय तुमच्याकडे खेचताय तेव्हा श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता फुल स्ट्रेचिंग करा पायाला, फुल स्ट्रेचिंग. 1 2 3 4 5. अपोजिट स्ट्रेचिंग. श्वास पूर्ण करून पाय तुमच्याकडे घ्या, फुल स्ट्रेचिंग करा तळवा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. तुम्ही जेवढं फुल स्ट्रेचिंग करून एक्सरसाइज करता तेवढं तुमचं प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल, पायामध्ये स्ट्रेंथ वाढेल. चल सेम अपोजिट करायचंय, थोडंसं ब्रेक घ्यायचं आहे. आता डावा. 1 2 3 3 4 4 5 5. रिलॅक्स. परत फुल स्ट्रेचिंग करा, होल्डिंग आहे. 1 2 3 4 5. तुमच्याकडे खेचून घ्या, श्वास पूर्ण करून. 1 2 3 4 5. रिलॅक्स. 10 सेकंडचा ब्रेक घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या, पायांना पुढे मागे करा, दोन्ही पंजांना पुढे मागे करा. फुल स्ट्रेचिंग घेऊनच करायचं आहे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. प्रत्येक एक्सरसाइज मध्ये थोडासा 10 सेकंडचा ब्रेक घ्यायचा. आता फक्त तुम्हाला काय करायचं, उजवा पाय थोडासा उचलायचा आहे, उजवीकडे ठेवायचा आहे. 1 थोडासा, 2 3 4 5. रिलॅक्स. बघा असं करताना तुम्हाला थोडेसे पेन होते, पण स्ट्रेंथ वाढेल, पायाचे स्ट्रॉंग होईल पाय, जे लेग तुमचे पूर्ण पेन कमी होतील हळूहळू. 1 2 3 4 5. रिलॅक्स. 10 सेकंडचा ब्रेक घ्या प्रत्येक एक्सरसाइज मध्ये. याची काउंटिंग तुम्ही वाढवू शकता, जेव्हा तुम्हाला पेन कमी होतात तेव्हा तुम्ही याची काउंटिंग वाढवू शकता. श्वास पूर्ण भरून घ्या. आता फक्त उजवा पाय फोल्ड करायचा आहे, असा करून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच आपल्या मांडीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हिलला टच करायचा आहे, हिपला खाली, मांडीला. श्वास पूर्ण करून घ्या. 1 2 3. तुम्ही हाताचा आधार देऊनच करा, कारण पेन वाढणार नाही. तुम्ही हाताचा आधार जर सोडला तर पेन वाढेल, त्यासाठी तुम्ही हाताचा आधार देऊनच करायचे. 3 4 5. काउंटिंग नंतर वाढवा, पेन कमी झाला. आता दोन्ही हातांनी लॉक करा, पूर्ण लॉक करा आणि पंजांना गोल फिरवून घ्या. 1 2 3 4 5. अपोजिट. 1 2 3 4 5. फिंगर्सला ओपन क्लोज करा. रिलॅक्स. या एक्सरसाइजनी काय होईल, तुमचं पूर्ण शिरा मोकळ्या होते, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल आणि 100% रिझल्ट येईल तुम्हाला. पण रेग्युलर करा. श्वास पूर्ण भरून घ्या. सेम अपोजिट घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. पूर्ण लॉक करा, गोल
3 4 5. आता नीला रिलॅक्स करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दोन्ही हात परत पाठीमागे ठेवा. आता दोन्ही पंजांना गोल फिरवून घ्यायचंय. 1 2 3 4 5. अपोजिट घ्या. 1 2 3 4 5. रिलॅक्स. ह्या एक्झरसाइज तुम्ही बसल्यानंतर केव्हाही करू शकता. त्याला जेवणाची अट नाही, काही नाही. तुम्हाला जेव्हा वेळ मिळतं तेव्हा तुम्ही छोटे छोटे मुवमेंट दिवसातून 2-3 वेळेस करू शकता. छोटे छोटे मुवमेंट करायचे आहेत म्हणजे तुमचे पेन कमी होऊन जाईल. श्वास पूर्ण भरून घ्या. आता यामध्ये काय करायचं, फक्त दोन्ही पाय थोडंसं अंतर घ्यायचं. 1 परत जोडवायचं. 2 3 4 5. रिलॅक्स. श्वास पूर्ण भरून घ्या. दोन्ही पायात अंतर घ्यायचं आहे आणि फुल स्ट्रेचिंग करा. अपोजिट साइड समोरून फुल स्ट्रेचिंग. 1 2 3 4 5. रिलॅक्स. परत श्वास घ्या. परत दोन्ही पंजे तुमच्याकडे स्वतःकडे खेचून घ्या. 1 2 3 4 5. रिलॅक्स. या पद्धतीने रोज तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे याची. आणि थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी दोन्ही हात श्वास पूर्ण करून घ्यायचे. फक्त उजवीकडे टर्न घ्यायचे. 1 1 2 2 3 3 4 4 5. थोडंसं फोरहेड टच करण्याचा प्रयत्न करा. समोरून लॉक करा अंगठ्यांना दोन्ही. 1. पहिल्याच वेळेस तुम्ही एवढं झुकण्याचा प्रयत्न करू नका. हळूहळू झुकण्याचा प्रयत्न करा. 1. रिलॅक्स. हा पण स्टेप तुम्ही 5 करू शकता, पण प्रॅक्टिस झाल्यानंतर करा. आता जास्त ज्यांना पेन आहे त्यांना बसून करणं शक्यच नाही. त्यासाठी मी त्यांना चेअरवरती बसून सांगणार. त्या पण पद्धतीने तुम्ही करू शकता. ह्याही पद्धतीने करू शकता, त्याही पद्धतीने तुम्ही करू शकता. एक्सरसाइज चेअरवरती बसून एक्सरसाइज करायची आहे. ज्यांना अति पेन आहे त्यांना बसण्याचा प्रॉब्लेम येतो, पाय फार दुखतात, त्यांना पाय सरळ करता येत नाही, त्या लोकांसाठी चेअरवरती बसून केलं तरी चालेल. चेअरवरती पण ह्याच पद्धतीने करायचं. थोडासा पायवरती घ्यायचं. 1 2 3 4 5. बघा पायाला मी थोडंसं वरती घेते. फुल स्ट्रेचिंग करत आहे पायाला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सावकाश पाय खाली घेते. श्वास पूर्ण करून परत सेम अपोजिट करते. 1 2 3 4 5. सावकाश वरती घेते पाय. फुल स्ट्रेचिंग करते. 1 2 3 4 5. रिलॅक्स. या पद्धतीने हे एक्सरसाइज झाल्यानंतर रोज 5 टाइम प्रॅक्टिस करायचं. सुरुवातीला पहिल्या वीकमध्ये तुम्ही 2-3 मेसेज करा. नंतर तुम्ही हळूहळू काउंटिंग वाढवू शकता याची पण. श्वास पूर्ण करून घ्या. प्रत्येक एक्सरसाइज मध्ये 10 सेकंडचा ब्रेक. तुम्ही जर प्रॉपर एक्सरसाइज केला तर तुम्हाला बरोबर थकवा येत जाईल. तुम्हाला ब्रेक घ्यायची गरज नाही. श्वास पूर्ण करून घ्या. आता यामध्ये पाय सरळ घ्यायचे वरती आणि पंजांना पुढे मागे करा. 1. तुम्हाला हाताचा आधार घ्या. दोन्ही हाताने असं पकडा पायाला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सावकाश श्वास सोडत पाय खाली. श्वास पूर्ण करून पाय वरती. सेम आपण 1 2 3 4 5. सावकाश पाय खाली. याने पायाचेच पेन कमी होत नाहीत असं नाही. याच्याने नीचे पण पेन कमी होते. ज्यांनाही गुडघ्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचेही पेन कमी होतात. ज्यांना इथे हा तळवा, पायाचा जो तळवा आहे मध्यभागी जो पाय दुखतो ते पेन कमी होतात. ज्यांना ही टाचांचे पेन होतात तेही पेन कमी होऊन जातात त्या एक्सरसाइज.
श्वास पूर्ण भरून घ्या, रिलॅक्स व्हायचं आहे. त्यानंतर परत उजवा पाय वरती घ्या. आता गोल फिरून घ्यायचं. आता आपण फक्त पुढे मागे केले बघा. आता गोल फिरून घ्या. 1 2 3 4 5. सेम अपोजिट. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सावकाश पाय खाली. सेम अपोजिट. 1 2 3 4 5. अपोजिट. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पाय खाली. सावकाश. थोडासा ब्रेक घ्या. काउंटिंग नंतर वाढवा. तुमचे जेव्हा पेन कमी होते तेव्हा काउंटिंग वाढवायचे. श्वास पूर्ण करून घ्या. दोन्ही पाय वरती. आता फक्त फिंगर्सला ओपन क्लोज करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. सावकाश पाय खाली. आता यानंतर तुम्हाला फक्त उजवा पाय थोडासा बाहेर काढायचा आहे. 1 2 3 4. हाताचा आधार द्या. 5. रिलॅक्स. फक्त 5 पाय काउंटिंग घ्यायचं. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सावकाश पाय खाली. त्यानंतर पुढे मागे करायचं आहे. 1. पण काय करायचं? फुल स्ट्रेचिंग देऊनच करायचं आहे. पायाला फुल स्ट्रेचिंग देऊनच करायचं. 1 2 3 4 5. रिलॅक्स. काउंटिंग वाढवायची आहे. पेन जेव्हा कमी होतील तेव्हा तुम्ही काउंटिंग वाढवू शकता. सेम आपण चेअरचा आधार घ्या किंवा वॉलचा आधार घ्या. कशाचा आधार घ्या. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता ज्या आपण एक्सरसाइज केलेल्या आहेत त्या पूर्ण तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस करायची आहे. या एक्सरसाइजच्या आधी तुम्हाला थोडंसं वॉर्मअप करावं लागेल. थोडंसं वॉर्मअपच्या नंतर तुम्हाला 2 सूर्यनमस्कार करा. त्यानंतर हे एक्सरसाइज करू शकता. आणि तुम्ही हे रोजच्या रोज प्रॅक्टिस केलं तर तुमचे लगेच पेन कमी होऊन जातात. ह्या फक्त एक्सरसाइज फक्त पायाचेच पेन कमी होत नाहीत. यामध्ये नी पेन पण कमी होतात. ज्यांचे टाचा दुखतात त्यांचेही टाचा कमी होतात. ज्यांना जे तळपायाच्या मधला जो सेंटरचा भाग असतो ते कुणाला पेन होतात ते पण कमी होऊन जातात या एक्सरसाइजचे. पण तुम्हाला या एक्सरसाइज केल्यानंतर थोड्याशा गोष्टी तुम्हाला थोडंसं फॉलो करावे लागेल. किचन ओट्याच्या समोर तुम्ही अर्धा तासाच्या वर बिलकुल थांबू नका. अर्धा तासाच्या नंतर तुम्ही सतत ब्रेक घ्या. चेअरवरती बसून घ्या किंवा बेडवरती थोडंसं आराम करा. यानंतर तुम्ही वॉकिंग पण फास्ट करू नका, जम्पिंग घेऊ नका. या गोष्टी जर फॉलो केला तर तुम्हाला बिलकुल तुमचे लेग पेन राहणार नाही, पूर्णतः कमी होऊन जाते. आणि तुमचे पेन कमी झाल्यानंतर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, मैत्रिणींना शेअर करा.